आज आपण गणपती बाप्पासाठी 108 मोदक करूया। मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून हे कुरकुरीत आणि खुसखुशीत केलेले मोदक आठवडाभर तसेच राहतात। मोदक करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। फक्त अंगठ्याचा वापर करून अगदी भराभर आपल्याला हे मोदक करता येतात। नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अतिशय मस्त आणि खुसखुशीत अशा मोदकच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे 108 मोदक आहे। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हे मोदक होत असतात। मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 108 मोदकसाठी लागणारे साहित्य आणि पीठ किती घ्यायचं ते दाखवणार आहे। तुम्हाला जर का 51 मोदक करायचे असतील त्यापेक्षा तुम्ही निम्मे घेऊ शकतात आणि 21 करायचे असले त्यापेक्षा सुद्धा तुम्ही अर्ध घेऊ शकता। म्हणजेच 21 मोदकसाठी 1 कप आणि थोडासा रवा, पाव कप रवा त्यामध्ये घेऊ शकता। चाळून घेतलेलं 4 कप गव्हाचं पीठ घेतलं। 1 कप आपल्याला बारीक जो चिरोटी रवा असतो ना तो घ्यायचा आहे। पहा, रवा अगदी बारीकच घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर का बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घ्या आणि तो रवा मग तुम्ही वापरू शकता। शक्यतो बारीकच रवा घ्या। तर या ठिकाणी अगदी बारीक जो 0 नंबरचा रवा असतो ना तो रवा पिठामध्ये मिक्स केलेला आहे। सोबतच पाव चमचा मीठ सुद्धा मिक्स करायचं आहे। आता रवा, पीठ आणि मीठ तिघं साहित्य मिक्स केलेलं आहे। मोदक छान कुरकुरीत होण्यासाठी आपण रव्याचा वापर केलेला आहे आणि खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे। म्हणजे जेणेकरून मोदक हे आपले आठवडाभर कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील। तर साजूक तूप कडकडीत असं हे गरम करून घेतलेलं आहे तूप आणि 6 ते 7 टेबलस्पून या पिठामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तर 7 टेबलस्पून कडकडीत असं तूप घातलं। तूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो, म्हणून चमचाने मिक्स करून घेऊ। तूप हे गार झालेलं आहे। त्यानंतर हाताने व्यवस्थित सगळं पिठामध्ये हे तूप आपण लावून घेऊ। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण पिठाला हे तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर मोहनाचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला दाखवते। पीठ सगळं असं मिक्स केल्यानंतर असा हा मुटका झाला पाहिजे इतपत असायला हवं। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून या पिठाची आपल्याला घट्टसर कणिक ही मळून घ्यायची आहे। पीठ मळत असताना छान असं घट्टसरच मळायचं आहे आणि पाणी घालताना सुद्धा थोडं थोडं घाला, म्हणजे पीठ अगदी परफेक्ट हे मळलं जातं। बघू शकता या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे। अशी ही घट्टसर कणिक झालेली आहे। आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी असंच हे पीठ बाजूला झाकून ठेवू। तोपर्यंत मोदकसाठी लागणारं सारण करून घेऊया। तर 4 खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहे। जे आपल्या घरामध्ये खोबऱ्याच्या वाट्या असतात ना, सुकं खोबरं, ते खोबरं घेतलेलं आहे मी या ठिकाणी आणि खिसणीवरती खिसून घेतलेला आहे। आता खिसून घेतलेला खोबऱ्याचा खिस तर हा असा थोडा जाडसर होतो। आपल्याला हा जाडसर नकोय, म्हणून त्यासाठी मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे। तर मेजरमेंट कपाने मोजून घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर हा कप मी दाबत नाही, असाच अलगद भरत आहे। तर 4 कप खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे। झाकण लावते आणि मिक्सरला लावून फिरवून घ्यायचा आहे। बघू शकता या ठिकाणी असा हा बारीक दळून घेतलेला आहे। खूप असा फार बारीक सुद्धा दळायचा नाही। हवं तर तुम्ही रेडीमेड जो खोबऱ्याचा खिस येतो ना, डेसिकेटेड कोकोनट, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हा खोबऱ्याचा खिस पसरट भांड्यामध्ये काढायचा आहे। तर आता हे जे मोदक आहे ना, मी पूर्ण साखर वापरून करणार आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये 2.5 कप साखर घालते। हवं तर तुम्ही गुळ पावडर सुद्धा वापरू शकतात किंवा अर्धी साखर आणि अर्धी गुळ पावडर सुद्धा वापरू शकता। मी फक्त साखर वापरत आहे। 2.5 कप साखर घातली। चवीसाठी 3 ते 4 वेलची घालायची आहे आणि मिक्सरला लावून ही साखर अगदी बारीक छान अशी दळून घ्यायची आहे ह्यानुसार। आता ही दळलेली साखर खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकायची आहे। आता पूर्णपणे मिक्स करून घेऊ। चमचाने व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून हाताने व्यवस्थित असं हे सारण संपूर्ण मिक्स करून घेऊ। हे सारण आपल्याला भाजायची गरज नाही किंवा तेल तुपामध्ये परतवायची गरज नाही, कारण मोदक आपण तळणार आहोत ना, त्यामध्ये हे छान असं खमंग तळलं जातं आणि चवीला छान लागतं। हे पहा, छान अतिशय सोप्या पद्धतीने हे सारण आपण केलेलं आहे। तोपर्यंत 15 ते 20 मिनिटांसाठी ही कणिक सुद्धा आपण अशीच राहू दिली। आता ही कणिक बघू, पुन्हा एक वेळेस थोडी मळून घेऊ, म्हणजे छान स्मूथ होईल। कणिक मळून घेतल्यानंतर मोदक करायचे आपल्याला आता। तर अगदी छोटे छोटे असे हे गोळे करायचे आहे
तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ह्या साईडचे असे छोटे छोटे उंडे करून घेते, म्हणजेच गोळे. अशा एकसारख्या आकाराचे आपल्याला हे गोळे करायचे आहे, म्हणजे मोदक सुद्धा आपले एकसारख्या आकाराचे होतात. 3-4 उंडे करून घेतलेले आहे. त्यानंतर आता मोदकाची पारी लाटून घेऊ. पारी लाटण्यासाठी पीठ वगैरे लावायची काही गरज नाही, कारण कणिक जी आहे ना आपण छान अशी घट्टसर मळलेली होती, त्यामुळे अजिबात न चिटकता ही पारी लाटली जाते. पारी जास्त आपल्याला मोठी लाटायची नाही. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अशी पारी उचलली तर हाताच्या तळव्या एवढी ही पारी आपण लाटलेली आहे. या ठिकाणी लाटलेल्या पारीमध्ये सारण भरायचं आहे. अर्धा चमचा सारण भरलं. त्यानंतर ही पारी अशी घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अजिबात कडी न वळता फक्त आपल्याला अशा प्रकारे प्लेटी वळायच्या आहे. आतमध्ये अंगठा ठेवायचा आहे आणि एक उलट सुलट जशा आपण कापडाच्या प्लेटी घेतो ना, त्यानुसार फक्त प्लेटी घ्यायची आहे आणि मोदकाची पारी ही सरकवत घ्यायची आहे. पूर्ण अशा या प्लेटी होतात. त्यानंतर तोंड बंद करायचं आहे मोदकाचं आणि दाबून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता, हा आपला पहिला मोदक तयार झालेला आहे. अगदी झटपट एकही कळी न वळता छान असे छोटे छोटे हे मोदक आपल्याला करायचे आहे. दिसत आहे ना मस्त असा एकसारख्या कळीचा, अजिबात कळी न वळता. आणखी मी तुम्हाला मोदक करण्याची दुसरी पद्धत दाखवते. पारी घेतलेली आहे. तर हा जो मोदक आहे ना, मी तुम्हाला कड्या वळून करून दाखवत आहे. जसे आपण उकडीच्या मोदकाला कड्या करतो ना, पण उकडीच्या मोदकाला कड्या करणं हे थोडंसं कठीण असतं, म्हणजे अवघड असतं. या मोदकाच्या कड्या अगदी भराभर होत असतात. बघू शकतात, एक बोट आतमध्ये करायचं आणि 2 बोटं बाहेर करायची आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कळी वळायची आहे. अगदी सहज काही सेकंदमध्येच अशी ही पारी वळली जाते. अशा ह्या काही कळ्या ओढून घेतल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे. असं हे भरपूर सारण भरलं. त्यानंतर अलगद ह्या सगळ्या कळ्या आपल्याला जवळ करायच्या आहे आणि वरचं जे टोक आहे ते बंद करायचं आहे. छान घट्टसं दाबून घ्यायचं, म्हणजे तळताना ते निघणार नाही आणि गोल फिरवायचं आहे. बघू शकता अगदी सहज हा सुद्धा दुसऱ्या पद्धतीचा मोदक आपण केलेला आहे. तुम्ही पहिल्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा ही पद्धत सुद्धा वापरू शकतात मोदक करण्यासाठी, किंवा मी आणखी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक करू शकतात. आता तुम्हाला ही तिसरी पद्धत दाखवते आहे तळणीचे मोदक करण्याची. तर पारी घेतलेली आहे. पारीला आधी अशा प्रकारे प्लेटी करून घ्यायच्या आहे. या ठिकाणी मी सारण भरलेलं नाही अजून, तर पारीच्या आपल्याला अशा प्रकारे प्लेटी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा ह्या प्लेटी चिटकून घ्यायच्या आहे. सारण भरायचं आहे आतमध्ये. सारण भरल्यानंतर पुन्हा पारी हातामध्ये घ्यायची आहे आणि आधीप्रमाणेच प्लेटी करायच्या आहे. पूर्ण प्लेटी झाल्यानंतर वरचं टोक बंद करायचं आहे आणि दाबून गोल राऊंडमध्ये फिरवायचं आहे. म्हणजे अगदी सहज मोदक हा तयार होतो. अशा प्रकारे मी काही मोदक हे करून घेतलेले आहे. बघू शकता या ठिकाणी. आता हे मोदक तळून घेऊ. मोदक तळण्यासाठी तेल गरम करायचं आहे. खूप असं कडकडीत सुद्धा तेल असायला नको. तेल चेक करण्यासाठी अगदी छोटासा कणिकचा गोळा तेलामध्ये घालायचा आहे. अगदी हलके असे बबल्स निघत आहे, म्हणजे तेल अगदी परफेक्ट हे तापलेलं आहे आणि त्या तेलामध्ये अशा प्रकारे मोदक आपल्याला सोडायचे आहे. गॅसची फ्लेम कमी सुद्धा ठेवायची नाही आणि मोठी सुद्धा ठेवायची नाही. मीडियम गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती हे मोदक तळायचे आहे. म्हणजे आतपर्यंत छान असे खरपूस हे मोदक तळले जातात. अधूनमधून अशा प्रकारे हे मोदक ढवळून घेतले आणि छान अशा मस्त रंगावरती आल्यानंतर हे मोदक तेलाच्या बाहेर काढायचे आहे. बघू शकता या ठिकाणी मोदकाला रंग किती छान आलेला आहे. तो कुरकुरीत असे हे मोदक झालेले आहे. आता मी मोदक तळण्याची तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. अशा प्रकारे झाऱ्यामध्ये हे मोदक ठेवायचे आहे आणि त्यानंतर झारा हा तेलामध्ये अशा प्रकारे टाकायचा आहे, म्हणजे हातावरती तेल सुद्धा उडणार नाही. ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार हे मोदक आपण कढईमध्ये घालू शकतो. सगळेच मोदक आपले असे मस्त कुरकुरीत होत असतात. तुम्ही आवाजही ऐकू शकता. सगळे हे आपले 108 मोदक या ठिकाणी मी
तळून घेतलेले आहे आणि आवाजही तुम्ही ऐकला, मस्त कुरकुरीत होतात. यामध्ये आपण साखर वापरलेली आहे. साखर ही मोदक तळत असताना कॅरमलाइज होते, त्यामुळे हे मोदक छान असे कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आणि आठवडाभरासाठी सुद्धा असेच कुरकुरीत राहतात. मोदक तोडूनही दाखवते, बघू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. तर मंडळी, ही मोदक करण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.